गव्हर्नमेंट सर्व्हंट होतो, रिटायर आहे. माझं वय वर्ष 68. मी हार्टनं आजारी होतो, पण त्याच्या अगोदरच मी मशीन घेतलेलं होतं, पाणी मी पित होतो. त्यानंतर मला थोडंसं अटॅकचा प्रॉब्लेम आल्यानंतर मी डॉक्टरांना दाखवायला गेलो होतो, पण मला सगळे रिपोर्ट काढले तर नील यायचे. त्यामुळे डॉक्टरलाच समजेल की यांना काय झालं. मग मी त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याने बघितलं, नंतर मग त्यांनी डीपमध्ये जाऊन बघितलं तर माझे 4ही ब्लॉकेजेस होते पूर्ण 100%. मग हा जिवंत कसा माणूस, असा एक त्याला प्रॉब्लेम वाटायला लागला. मग त्यांनी ते सगळं तपासल्यानंतर जर डीपमध्ये जाऊन बघितलं तर माझ्या हार्टला खाली केशवाहिन्या फुटलेल्या, आणि त्यामुळं मला पाहिजे तेवढा रक्तपुरवठा त्या हार्टला व्हायचा. मग वरून त्याला ते ब्लॉकेज दिसायचे. त्याच्यावर कार्डिओग्राम वगैरे सगळं काढलं होतं. मग त्यांनी हे केलं, एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी नंतर त्याने हे सगळं समजलं. मग ते म्हणाले तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. पण त्याच्यावर मी काम करायचो, थोडं थकल्यानंतर मी विश्रांती घ्यायचो, परत माझं आहे तसं रेग्युलर काम चालूच असायचं. तर मी आज किंगन वॉटर, मला त्यांनी विचारलं तुम्ही दुसरं काय घेताय, काय करताय का, मी काहीच बोललो नाही. म्हटलं काही म्हणजे तसं माझं रेग्युलरच मी मशीनचं पाणीच फक्त पितो. त्यानंतर मग मला त्यांनी हे केल्यानंतर मला म्हटलं ऑपरेशन करावं लागेल वगैरे. मी काही केलं नाही लगेच. मी 1 महिना 1.5 महिना वाट बघितली, तर मी बऱ्यापैकी क्लिअर होत आलो होतो. तरी पण घरातले चिरंजीव आमचे काय ऐकले नाही. ते म्हणजे पप्पा रिस्क नको, काय आपण ऑपरेशन करूया. मग मी बेळगावला मी ऑपरेशन करून घेतलं, ओपन हार्ट सर्जरी केली माझी. सगळ्या म्हणजे हे बसवून घेतलं सगळं. आता मी वर्षांत तपासायला गेलो तर त्यांनी सांगितलं की एकदम ओके, काही प्रॉब्लेम नाही, किमान 20 वर्ष तरी काही गरज नाही म्हणली. तर तुम्ही वर्षातनं 1 वेळेला येऊन चेकअप फक्त करून जावा. आता मला पाण्याचा खूप मोठा उपयोग झाला की ज्यामुळे केशवाहिन्या फुटलं म्हणून मी जगलो, आज इथं दिसतोय. नाहीतर माझं काही त्यावेळेला खरं नव्हतं. त्यामुळे एकदम बेस्ट वॉटर किंगन वॉटर.